एकीकडे लोकसभेचे वारे वाहायला सुरू झाले आहे, तर दुसरीकडे जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता निवडणूक आयोगाने अजितदादा यांना घड्याळ देण्यात आलेले आहे। या संदर्भात बोलण्याकरता यवतमाळचे काही नागरिक आपल्या सोबत सुद्धा आहे। भाऊ, एकीकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निवडणुकाचे जे आहेत वारे वाहायला सुरू झाले आणि आता जर पाहिलं तर अजितदादांना घड्याळसुद्धा देण्यात आलेली आहे निवडणूक विभागाच्या वतीने। काय सांगणार, कशा प्रकारचं काय योग्य आहे की काय सांगणार या संदर्भात? भारतीय जनता पार्टी आणि RSSचं धोरण स्पष्ट आहे का देशामध्ये एकाधिकार आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे। एकीकडे लहान उद्योगधंदे जे आहेत, लहान उद्योगधंदे म्हणजे संपवून अडाणी आणि अंबानी मोठे मोठे उद्योगपती तयार करण्यात येऊन राहिले। दुसरीकडे बेरोजगारीचं एवढं मोठं डोंगर उभं झालेलं आहे का त्याच्याकडे त्या सरकारचं लक्ष नाही। फक्त स्थानिक लेवलवरचे जेवढे राजकीय पक्ष आहे त्यांना संपवण्याचा हे त्यांचा कट आहे। एका काळामध्ये शिवसेनेला त्यांनी संपवलं। बाळासाहेब ठाकरे साहेबांनी एवढी मेहनत घेऊन शिवसेना पक्ष हा उभा केला। तसेच शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्ष हा लई मेहनत घेऊन उभा केलेला आहे। शरद पवार साहेबांचं आपण पाहतो का लहान आंदोलन करून त्यांनी पक्ष मोठा उभा केला। अशा परिस्थितीमध्ये पक्षाचे जे मूळ मालक आहे त्यांना संपून टाकायचं आणि जे त्यांचे फेवरचे लोक आहे त्यांना सोबत घेऊन त्यांना पक्ष देऊन टाकायचं, म्हणजे पक्ष हिसकावण्याचं काम हिटलरशाहीप्रमाणे करण्याचं काम देशामध्ये चालू आहे। नक्की एकीकडे जर पाहिलं तर हिटलरशाही करण्याचं काम देशामध्ये चालू आहे असं सुद्धा सांगण्यात येत आहे। काय अजितदादांना घड्याळ देण्यात आलेली आहे, अनेक दिवसापासून शरद पवार या घड्याळीवर निवडून येत होते, काय सांगणार या संदर्भात? महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला वाटलं होतं की बा आपण शिंदेंना सोबत एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात आपले लोक निवडून येतील। परंतु जेव्हा त्यांचा सर्वे झाला तेव्हा त्यांना असं वाटलं की बा आपण निवडून येऊ शकत नाही, म्हणून अजितदादावर आपण एकीकडे पंतप्रधानांनी आरोप करायचे 70,000 कोटीचं भ्रष्टाचारी माणसं तुमच्या पक्षात आहे, बा महाविकास आघाडीमध्ये आहे। परंतु नंतर त्या 8 दिवसानंतर परत अजितदादांना सोबत घ्यायचं आणि भाजपमध्ये घेऊन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री द्यायचा आणि त्यांनी फोडलेले आमदार आणि त्याच्यासोबत त्यांचा अर्ज इलेक्शन कमिशनरकडे देऊन त्यांना ती पक्ष आणि पक्षाचं चिन्ह चा आदेश हा मला वाटते त्यांच्या याच्यातूनच पंतप्रधान कार्यालयातून किंवा हे अमित शहाच्या कार्यालयातून झालेला असेल असं म्हणजे शंकाच आहे। आणि आता पेपरमध्ये तसंच चालू आहे की लोक म्हणून राहिले की बा हे अमित शहाच्या होम मिनिस्टरच्या कार्यालयातून सगळा आदेश तयार झालेला आहे आणि त्या दृष्टीने त्यांना दिलेला आहे। शरद पवार हे मागे पडणार नाही आहे। नक्की एकंदरीत पाहिलं तर अमित शहा यांच्या कार्यालयामधून आदेश गेला असं सुद्धा तुमच्याकडनं सांगण्यात येत आहे। काय आता नेमकं पाहिलं तर एकंदर पाहिलं तर काय एवढे दिवसापासून शरद पवार हे जे आहेत ह्या चिन्हावर घड्याळ चिन्हावर लढत होते आणि आता अजितदादांना घड्याळ देण्यात आलेले, काय सांगणार या संदर्भात? माझ्या मते शिंदे असो की अजित पवार असो हे राजकारण न करता नवीन दुकान उघडलं आहे यांनी, आणि दुकानाला काहीतरी भांडवलाची गरज असते ना। एखादा माणूस घरातून बाहेर पडतो, व्यवसाय करतो, तर त्याला भांडवलाची गरज होती। यांच्यापाशी स्वतःचं काहीही भांडवल नव्हतं आणि अजित पवार आणि शरद पवार, आता विषय कसा आहे की अजित पवारपाशी भांडवल शरद पवार तर असू शकत नाही, असेल तर चिन्हच असेल। त्यामुळं मोदीच्या सहकार्यांनी त्यांनी भांडवल म्हणून त्यांचं चिन्ह घेतलेलं आहे। शिवसेनेतली फूट बाळासाहेब नसताना झालेली फूट असल्यामुळे जे काही शिंदे आज मुख्यमंत्री आहे त्यांना दोन्ही भांडवल चोरून आणता आलं म्हणजे बाळासाहेबाचा फोटोही आणला, चिन्हही आणला। परंतु आज कसं आहे की शरद पवार हे लोकनेते आहे। जो शेतकऱ्याच्या नावानं त्यांनी पैसा महाराष्ट्रात खर्च केला, त्याच्या सहकार चळवळ उभारली, साखर कारखाने उभारले आणि शेती समृद्ध केली। शरद पवार आरोप जे आहे त्यांची व्यक्तिगत संपत्ती जी वाढ केली त्याच्यासाठी त्यांच्याविषयी भांडवल नव्हतं, त्यामुळे त्यांनी चिन्ह चोरून नेलं आणि नुसत्या चिन्हाच्या भरोश्यावर निवडणूक लढता येत नाही। लोकनेते जे आहे शरद पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे लोकनेते आहे। त्यामुळे या चिन्हाचा कितीपत उपयोग होईल हे आज तरी सांगणे मला चुकीचं वाटते। भांडवल यांचं संपलेलं आहे, दुकानात चोरीचं भांडवल यांनी आणलेलं आहे, ते शिंदे असो की अजित पवार असो। चोरीच्या भांडवलावर धंदा चालत नाही, मूळच काहीतरी लागतं। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।